नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, दीप अमावस्या आपण का साजरी करतो, त्याचबरोबर दीप अमावस्येचे महत्त्व आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. या दिवशी दीप अमावस्येच्या पूजेचे महत्त्व, मुहूर्त आणि नियम जाणून घेणार आहोत. सोप्या पद्धतीने घरीच दिव्याची पूजा कशी करायची हे प्रत्यक्षात मी तुम्हाला दाखवणार आहे. या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं, अशी दीपपूजनाबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओत मिळणार आहे. आपल्या घरामध्ये जे काही छोटे मोठे तांब्या पितळेचे, चांदीचे दिवे, समया, निरांजन, लामण दिवे अशा प्रकारचे दिवे आपणास घासून स्वच्छ करायचे आहेत. मग त्यांची पूजा करायची आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून आपण आधी रोजची देवपूजा करायची. त्यानंतर मग आपण दिव्याची पूजा करू शकता. आपण ही पूजा देवघरात जवळ पण मांडू शकता किंवा दुसरीकडे पाट मांडून, चौरंग मांडून सुद्धा करू शकता. ज्या जागी पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे. गंगाजल शिंपडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपणास एक चौरंग मांडायचा आहे. त्यावर लाल रंगाचं आसन टाकायचं आहे आणि त्यावर आपणास थोडीशी अक्षदांची रास मांडून त्यावर दिव्यांची स्थापना करून घ्यायची आहे. दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्यानंतर दिव्यांना फुलं, अक्षतसुद्धा अर्पण करायचं आहे. दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. त्याप्रमाणे दिव्यामध्ये लांब वाती लावून घ्यायच्या आहेत आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर मंडळी, या दिवशी तुपाचे आणि तेलाचे दोन्ही दिवे लावा. प्रथम तांदळाचे आसन तयार करायचे आहे. त्यावर हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यावर आपणास दिव्याची स्थापना करायची आहे. दिव्याची स्थापना केल्यानंतर त्यांना हळदी कुंकू, अक्षत, फुलं अर्पण करायचं आहे. त्यानंतर या दिव्यांची आरती करायचं आहे. तर मंडळी, या दिवशी दिव्यांनीच दिव्याची आरती केली जाते. हेच महत्त्व या दिवसाचे आहे. तर मंडळी, आपणास कणकेचे दिवे 11 करायचे आहेत. कणिक मळताना त्यामध्ये थोडासा गूळ आणि हळद टाकायची आहे. पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे आणि आपणास 11 दिवे तयार करायचे आहेत. त्या दिव्यामध्ये आपणास वाती लावायच्या आहेत. तुम्ही या दिव्यामध्ये तूप किंवा तेलही टाकू शकता. चौरंगावर मांडलेल्या दिव्यांची आरती करायचं आहे. दिव्याची आरती केल्यानंतर आपणास यातील एक दिवा चौकटीच्या समोर ठेवायचा आहे. दुसरा दिवा आपणास दक्षिण दिशेला मुख करून ठेवायचा आहे. तिसरा दिवा आपणास बेलाच्या झाडाखाली ठेवायचा आहे. तुमच्याकडं बेलाचं झाड नसेल तर तुम्ही तो दिवा स्किप करू शकता. त्यानंतरचा दिवा आपणास तुळशीच्या खाली लावायचा आहे. काही स्त्रियांच्या घरी शमीपत्र असतं तर त्याखाली सुद्धा तुम्ही दिवा ठेवू शकता. त्यानंतर बाकीचे दिवे देवाऱ्यातच ठेवायचे आहेत. त्यानंतर आपल्या घरातील मुलांची आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक दिवा तुळशीजवळ, दुसरा दिवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवायचा आहे. दुसऱ्या दिवशी हे कणकेचे दिवे आपण गाईला देऊ शकता किंवा एका पवित्र झाडाखाली ठेवू शकता. तर मंडळी, जे दिवे आपणास वर्षानुवर्ष प्रकाश देतात, देवाजवळ दररोज तेवत असतात, त्या दिव्याची आपल्याला पूजा या दिवशी करायची आहे. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तर एक छोटासा दिवासुद्धा आपल्याला भरपूर प्रकाश देतो. किंवा रोजची देवपूजा असेल किंवा इतर कोणत्याही व्रताची मांडणी असेल तर सर्वात आधी आपण दिवा लावतो. कारण दिव्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण समजली जाते. कारण प्रत्येक पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो. त्यामुळे आधी आपण दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला सुरुवात करतो. त्यामुळे प्रत्येक पूजेत दिव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर इथे मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे. प्रत्येक दिव्याची विधिवत पूजा करून घेतलेली आहे. तर मंडळी, लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या तिथी अत्यंत शुभ आणि पवित्र मानली जाते. या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण दिवे प्रज्वलित करतो. लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी, घरामध्ये सुखशांती नांदावी, आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळून जावे, अशी आपण प्रार्थना या दिवशी करत असतो. कोणत्याही शुभ कार्याचा शुभारंभ करताना दिवे लावून
देवांची मनोभावे प्रार्थना केली जाते. अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मंगल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप महत्त्व आहे. त्यानंतर आपणास दिव्यांची आरती करायची आहे. नैवेद्य अर्पण करायचं आहे. नैवेद्य अर्पण केल्यानंतर दिव्याला प्रार्थना करायची आहे. हे दीपा, तू सर्व स्वरूप व अग्निरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस. माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि तुझ्या तेजाप्रमाणे माझं आयुष्य उजळून टाक. माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर. माझ्या व माझ्या कुटुंबावर तुझी कृपा सदैव राहावी म्हणून प्रार्थना करावी. हात जोडून आपल्या दिव्याला प्रार्थना करायची आहे आणि शेवटी आपल्याला दिव्याची कहाणी ऐकायची आहे. पूजा करून झाल्यावर आपल्या घरात जे कोणी छोटे मुलं आहेत त्यांचे औक्षण करावे. या दिवशी सर्व मुलींना ओवाळलं जातं, त्यांचं औक्षण केलं जातं. सायंकाळी दिव्यांनी आरती करायची आहे, श्लोक म्हणायचा आहे आणि शुभं करोती मुलांकडून म्हणून घ्यायचं आहे. तर मंडळी, पूजा जर तुम्ही सकाळी केलेली आहे आणि तुमची मुलं शाळेला गेलेली असतील तर तुम्ही संध्याकाळी त्यांची आरती करू शकता किंवा तुम्ही संध्याकाळीच दिव्याची पूजा करून मुलांची आरती करू शकता. तर मंडळी, अशा प्रकारे आपण दिव्याची पूजा करणार आहोत. जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटेला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.